नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवत आहे खूप सुंदर अशी फॅब्रिक नेम प्लेट। तर तुम्ही बघू शकता मी छान अशी फ्रेम घेतलेली आहे। जी वरची काच असते ती न्यूजपेपरने पुसत आहे। थोडंसं पाणी टाकून न्यूजपेपरने पुसायची, कपड्याने पुसायला जायचं नाही स्टार्टिंगला। न्यूजपेपरने पुसली की त्यावरची जी डस्ट आहे ती इझिली निघून जाते। ठीक आहे, अशा प्रकारे मी पुसून घेत आहे। त्यानंतरला जी फ्रेम आहे ती सुद्धा मी पुसून घेत आहे। वरचा लाकडी भाग असतो ना तो सुद्धा मी पुसून घेत आहे। ठीक आहे, त्यानंतरला मी इथे खणचा फॅब्रिक यूज केलेला आहे। तुम्हाला जो आवडतो, जो कलर आवडतो किंवा जो फॅब्रिक आवडेल प्लेन वगैरे तो ते तुम्ही यूज करू शकता। पण खणच्या फॅब्रिकच्या वस्तू आहेत ह्या खूप सुंदर दिसतात, तर त्यासाठी मी खणचा फॅब्रिक चूज केलेला आहे। पर्पल कलरचा फॅब्रिक घेतलेला आहे आणि पूर्ण फ्रेम रेडी करण्यासाठी इथे बघा मी आता पुट्टा ठेवलेला आहे आणि ज्या साईजची आपली फ्रेम आहे त्या साईजपेक्षा थोडी साईज एक्स्ट्रा कट करून घ्यायची आहे। कट टू कट साईज घेतली तर आपल्याला फॅब्रिक कमी पडेल, त्याच्यामुळे थोडं एक्स्ट्रा कट करायचं। उरलं तर आपण नंतरला कट करून घेऊ शकतो। ठीक आहे, कमी नको पडायला। अशा प्रकारे मी थोडं एक्स्ट्रा साईज ठेवूनच कट करत आहे। जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही चुकत असेल तर तेही समजून घ्या। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे फॅब्रिक घेतलेला आहे। तर मी आता काच ठेवून बघत आहे, ती पूर्ण प्रॉपर चेक करायचं, प्रॉपर त्या साईजमध्ये बसवायचं। आणि अशा प्रकारे मला पाहिजे असलेली नावं मी घेतलेले आहेत। पांढरे सरनेम आणि रूम नंबर घेतलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता हे स्टिकर आहे, ते स्टिकर पूर्ण काढायचे। थोडे मी काढलेले आहेत, थोडे मी व्हिडिओमध्ये दाखवते। त्या प्रकारे इझिली रिमूव्ह करता येतात हे। यामध्ये दोन टाईप्स येतात, एक तर अशा प्रकारे पूर्ण येतं, दुसरं म्हणजे डबल स्टिकमध्ये येतं। म्हणजे खालच्या साईडने फक्त ती स्टिकर काढायचे आणि त्या फॅब्रिकला चिटकवायचे। त्या टाईपमध्ये सुद्धा येते। तुम्हाला ज्या टाईपमध्ये पाहिजे त्या टाईपमध्ये तुम्ही घेऊ शकता। हे रेडीमेड बनवून मिळतात। ठीक आहे, तर अशा प्रकारे मी सेट करते। पुन्हा एकदा काच ठेवलेले आहे वरती आणि आता सरनेम ठेवलेलं आहे पांढरे, तुम्ही बघू शकता। प्रॉपर स्टिक करायच्या अगोदर पूर्ण सेटअप करायचं आहे। तुम्हाला कुठे कोणती नावं पाहिजेत जेणेकरून नंतरला प्रॉब्लेम नको यायला, त्याच्यामुळे अगोदरच सगळी तयारी करायची। कुठे कोणतं नाव पाहिजे हे प्रॉपर सेट करायचं। ठीक आहे, त्यानंतरच स्टिक करायचं। मी पुन्हा एकदा सेट करून बघते मला कुठे पाहिजे, किती मार्जिन साईडला ठेवायची आहे ती पुन्हा एकदा चेक करून घ्यायची। ठीक आहे, तर तुम्हाला सुद्धा फॅब्रिकच्या वस्तू आवडतात का कमेंट करून मला नक्की सांगा। आणि नेम प्लेट तुम्हाला बनवायला आवडेल का तेही कमेंट करून मला नक्की सांगा। आजकाल फॅब्रिकच्या वस्तू खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत। वेडिंग फ्रेम वगैरे खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे, तुम्ही पाहिले असाल। पुन्हा फॅब्रिकवरती आता नावं वगैरे सुद्धा खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत, जे आपण बारशासाठी वगैरे यूज करतो। बारशासाठी जे मुलांच्या आपण नावं लिहितो ते सुद्धा खूप छान दिसतात फॅब्रिक पेंटिंगमध्ये। तर इथे स्टिक करण्यासाठी मी फॅब्रिक ग्लूचा वापर करत आहे। तर कॉर्नर टू कॉर्नर आणि मध्ये सुद्धा फॅब्रिक ग्लू पूर्ण लावायचा आहे। ठीक आहे, कॉर्नर टू कॉर्नर लावायचा, नाहीतर स्टिक होणार नाही प्रॉपर। हलकंसं सगळीकडे ते फॅब्रिक ग्लू लावायचं। इथे फेविकॉल वगैरे यूज करू नका, त्याच्याने स्टिक नाही होणार। फॅब्रिक ग्लू बेस्ट आहे यासाठी। ठीक आहे, तर अशा प्रकारे मी पूर्ण फॅब्रिक ग्लू लावलेला आहे आणि मला जिथे पाहिजे तिथे ते मी नाव सेट करत आहे। बॉर्डरच्या थोड्या वरती मी सेट करत आहे, जेणेकरून आपण बॉर्डर पण खूप छान दिसेल आणि नावसुद्धा खूप छान दिसेल। अशा प्रकारे हलक्याशा हाताने त्याला प्रेस करायचं आहे, जेणेकरून ते प्रॉपर सेट होणार फॅब्रिकला। हलक्याशा हाताने करायचे, ते आपोआप स्टिक होऊन जाते, जास्त प्रेस करायची गरज नाही। ठीक आहे, आणि साईडने जर फॅब्रिक ग्लू वगैरे राहिला असेल तर टोकदार वस्तूने ते रिमूव्ह करायचे। आता इथे मी कैची घेतलेली आहे, त्या कैचीनेच मी रिमूव्ह करत आहे। अशा प्रकारे सेट करून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे बाकीची जी नावं आहेत, रूम नंबर वगैरे, ते सुद्धा आपण सेट करून घेऊया। तर तुम्हाला पाहिजे असलेल्या
फॅब्रिकवरती तुम्हाला पाहिजे असेल नाव तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला पूर्ण फॅमिली मेंबर्सची नावं टाकायची असेल तर ते सुद्धा बनवून मिळतील. पुन्हा तुम्हाला जर इतर गोष्टी ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फॅब्रिक नेमप्लेट बनवू शकता. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सेट केलेलं आहे. आता मी वरची जी नावं आहेत, रूम नंबर वगैरे ते सगळं स्टिक करून घेते. मी नवीनच ब्लॉगिंगचा चॅनल चालू केलेला आहे, ज्यामध्ये माझे जे छंद आहेत, ज्या गोष्टी मला खूप आवडतात त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार. तर तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा सांगते, काही चुकत असेल तर प्लीज समजून घ्या, कारण ही सुद्धा माझी सुरुवात आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी छान असं सेट केलेलं आहे. आणि आपलं बॅक साईडचा जो पुट्टा आहे तर तो आपण आता सेट करूया. ठीक आहे, तर अशा प्रकारे खाली मी पुट्टा ठेवलेला आहे. प्रॉपर बघून घ्या, खालची साईड खाली येऊ द्या, वरची साईड वरती येऊ द्या. ठीक आहे, नाहीतर खालचं वर वरचं खाली असं होऊन देऊ नका, नाहीतर आपली नेमप्लेट चुकण्याचे चान्सेस आहेत, खराब होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी फॅब्रिक ठेवलेलं आहे वरती आणि आता काच ठेवलेली आहे. प्रॉपर सेट करते. आता थोडा वेळ लागला तरी चालेल, पण प्रॉपर सेट करायचं. आणि तुम्ही बिगिनर असाल, नवीनच असाल आणि तुम्हाला एकट्याने होत नसेल तर प्लीज कोणाची तरी हेल्प घ्या. हेल्प घेऊन प्रॉपर सेट करा, जेणेकरून त्या फ्रेममध्ये ते नाव आणि ती साईज वगैरे प्रॉपर बसली पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी एक साईडने फोल्ड केलेला आहे. ठीक आहे, तर प्रॉपर आता स्टिक करून घेऊया. इथे मी सेलो टेपचा यूज केलेला आहे. अजून एक गोष्ट सांगते की इथे ॲक्च्युली मी अचानक नेमप्लेट बनवायला घेतली. माझ्याकडे मटेरियल सगळं रेडी होतं, फक्त बनवायला मला वेळ भेटत नव्हता, त्याच्यामुळे मला टाईम लागला हे बनवायला. आणि अचानक बनवायला घेतल्यामुळे माझ्याकडे सेलो टेप नव्हती, त्याच्यामुळे जी काही थोडीशी माझ्याकडे सेलो टेप होती तीच मी इथे यूज केलेली आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा बनवायला घ्याल तेव्हा मोठी सेलो टेप यूज कराल तर बेस्टच आहे. छोट्यापेक्षा मोठी सेलो टेप यूज करा, जेणेकरून ती फ्रेम प्रॉपर सेट होईल. तर तुम्ही बघू शकता मी इथे सेलो टेप यूज करत आहे. ठीक आहे, प्रॉपर सेट करून घ्या. ही आपली फायनल स्टेज आहे, फायनल बट इम्पॉर्टंट स्टेज आहे. ठीक आहे, तर इथे गडबड गोंधळ करून चालणार नाही आहे. प्रॉपर सेट करून घ्या. कोणाकोणाला फॅब्रिक नेमप्लेट बनवायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता इथे मी प्रॉपर सेट करून घेते. कॉर्नर जे आहेत ते प्रॉपर सेट करून घ्या, कॉर्नर टू कॉर्नर. ठीक आहे, अशा प्रकारे दोन साईडने मी सेट करून घेतलेलं आहे. पुन्हा मी फ्रंट साईडला बघते, जे प्रॉपर आता ज्या दोन बाजू उरल्यात याच्याकडे जास्त लक्ष द्या. आता तुम्ही बघू शकता मी स्टार्टिंगचे दोन साईड आहेत हे सेलो टेपने यूज केलं आहे आणि थर्डवाली आहे ही फॅब्रिक ग्लूने करते. तर तुम्ही फॅब्रिक ग्लूचा सुद्धा वापर करू शकता. आता इथे थोडं टाईट करायचं आणि टाईट केल्यानंतरला प्रॉपर ती साईड आहे ती सेट करून घ्यायची आहे. थोडंसं टाईट करून खेचून प्रॉपर सेट करून घ्यायची. वरून मी सेलो टेपचा यूज करत आहे. परत बेस्ट आहे मोठी सेलो टेप यूज करा छोट्यापेक्षा, जेणेकरून प्रॉब्लेम नको यायला. इथे बघा मी छोटी यूज केले, थोडंसं प्रॉब्लेम आला आहे. पुन्हा मी सेकंड याला फॅब्रिक ग्लूज लावत आहे. ठीक आहे, तर अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या तुम्ही. ज्या चुका मी केल्यात त्या तुम्ही नका करू. सुरुवातीला सेलो टेप आणि फॅब्रिक ग्लू या दोघांचाही वापर करा. मीन्स स्टार्टिंगला फॅब्रिक ग्लू लावा, वरून सेलो टेप लावा, तर त्यासाठी ते बेस्ट होणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे माझ्या 3 साईड रेडी झालेल्या आहेत. तर मी आता फायनल साईड रेडी करण्यासाठी घेत आहे. तर तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते मी कट केलेलं आहे. ठीक आहे, आणि इथे जे अडकवण्यासाठी जे हुक आहे ते तिथलासुद्धा फॅब्रिक थोडासा रिमूव्ह करते, जेणेकरून ते इझिली सेट होईल. आणि इथे जे कॉर्नर आहेत ते सुद्धा कट करून घ्या. ठीक आहे, आणि इथे छान असं टाईट करून तुम्ही सेट करायला जा. ही खूप इम्पॉर्टंट बाजू आहे जी फायनल आहे. थोडी जरी लूज राहिली तरीसुद्धा आपली नेमप्लेट आहे ही छान दिसणार नाही. ठीक आहे, आपली सगळी मेहनत वाया जाईल. त्याच्यामुळे प्रॉपर
बघून खेचून थोडं टाईट करूनच ती स्टिक करा. ठीक आहे. वरून मी सेलो टेप पुन्हा लावते. अजून एकदा सांगते, मोठी सेलो टेप जी असते, जी ब्रॉड ब्राऊनवाली वगैरे, ती यूज केली तर जास्त बेस्ट वाटेल. मी अचानक केले त्याच्यामुळे माझ्याकडे सेलो टेप जास्त नव्हती, त्याच्यामुळे जी होती त्याच्यामध्येच मी सर्व काही केलं आहे. फॅब्रिक ग्लू लावायचा जेणेकरून ते छान टिकेल, निघणार नाही. ठीक आहे. थोडं खेचून प्रॉपर सेट करायचं आहे. घरच्या घरी तुम्ही इझिली ही नेमप्लेट बनवू शकता. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता मी फायनल लुक करते आता. तर सेलो टेप लावून झालेली आहे आपली. अशा प्रकारे माझी नेमप्लेट रेडी झाली आहे. कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता वरून आता मी काच लावते. पुन्हा एकदा काच आहे ही कपड्याने आपण पुसून घेऊया. ठीक आहे. सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. त्यानंतरला प्रॉपर ती सेट करायची. प्रॉपर सेट केल्यानंतर आता जो एंडिंगचा जो आहे, जी आपली लाकडी फ्रेम आहे ती लावायची वरून. ती वरून लावून पुन्हा एकदा पुसून घेते. फायनल लुक आहे. हळूहळू करा, खूप छान दिसेल. घाई करू नका अजिबात. ठीक आहे. तर अशा प्रकारे बॅक मी आता फ्रेम अटॅच करत आहे. उलट्या साईडने आपण फ्रेम अटॅच करूया. बघा, पहिलं त्या वुडन फ्रेममध्ये काच टाकायची, काच ठेवायची, पुसून घ्यायची पुन्हा एकदा. जी काही डस्ट आहे ही निघून जाईल. ठीक आहे. प्रॉपर पुसून घ्यायची. सुक्या कपड्याने पुसून घ्यायची, ओला कपडा यूज नाही करायचा. ठीक आहे. त्यानंतर आता इथे जी फ्रेम आपण रेडी केलेली आहे ती अटॅच करायची. त्यानंतर जे साईडने हुक आहेत ते अटॅच करायचे प्रॉपर. सेट पूर्ण फ्रेम नीट सेट केल्यानंतर जे हुक आहेत ते प्रॉपर अटॅच करायचे. सगळे हुक आपण लावून घेऊया आणि आपण आता फायनल लुक बघूया त्याचा. तुम्ही बघू शकता इथे सगळे हुक अटॅच केलेले आहेत. अजून एक सांगते की नेमप्लेट झाल्यानंतरला ब्रॉडवाली सेलो टेप जी आहे ती यूज करायची. तुम्ही फ्रंट लुक बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथे सेलो टेप यूज करायची जेणेकरून ती फ्रेम अजून छान दिसेल. तर ही नेमप्लेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.